युतीमधला बेबनाव आता शिगेला पोचलाय। जवळपास युती तुटल्यात जमाय अशा स्वरूपाची निर्वाणीची भाषा आता आपल्याला ऐकायला मिळते। आता तो जो चेंडू आहे युतीचा हा शेवटी नरेंद्र मोदींकडे जाईल अशा प्रकारची चिन्ह आपल्याला दिसत आहेत। गेले 2 तास महाराष्ट्रात काय घडतंय ते आपण पाहताय। त्याचबरोबर आघाडीत काही फार चांगला आहे, फार समन्वय आहे, गुण्यागोविंदाने सगळं आहे असंही काही समजायचं कारण नाही आहे। युतीचं आहे ते निदान समोर तरी येत आहे, आघाडीचं झाकलेलं ठेवलेलं आहे का त्यातही काही बेबनाव आहे तो तुम्ही सांगू इच्छिताय का तुम्हाला पुन्हा तसंच झाकून ठेवायचं आहे? आमचं चिन्ह घड्याळ असल्यामुळं मी अगदी अचूक वेळी आपल्याकडे आलोय। आज जे भाजप शिवसेनेमध्ये चाललंय ते केवळ जागा वाटपाचंच भांडण आहे असं मला वाटत नाही। कारण 18 खासदार निवडून आल्यानंतर सुद्धा दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला जी वागणूक दिली, एखादं साधं मागितलेलं मंत्रिपद दिलं नाही की जे मंत्रिपद महाराष्ट्रासाठी राखीवच ठेवले नेहमी, असं एक छोटंसं मंत्रिपद दिलं। मला वाटतं कुठंतरी इथंच भावना दुखवलेल्या दिसत आहेत। दुसरी गोष्ट, अलीकडच्या काळामध्ये एक देशस्तरावर मोठा विजय मिळाल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे लोक अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झालेले आहेत आणि डझरमन लोकांनी आता मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेली आहेत। आता 18 खासदार निवडून येऊन एक गीते शिवसेनेला मिळाले। आता भारतीय जनता पार्टीने जर वाढीव जागा घेतल्या तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा ओळीनी 15 गीते उभा करण्याशिवाय शिवसेनेसमोर दुसरा कुठला पर्याय हे भारतीय जनता पार्टीचे लोक ठेवतील असं मला वाटत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।